नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे. स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 साठीची एक नवीन बॅच सुरू करत आहोत 8 जुलै 2024 पासून. तर लक्षात घ्या, ही बॅच आपली 1 वर्षाची बॅच असणार आहे. ओके, तुम्हाला नवीन पॅटर्न आणि अभ्यासक्रम यामध्ये घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे सब्जेक्टच्या प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. सब्जेक्ट वाईज टेस्ट देखील तुमच्या इथे घेतले जाणार आहे. जे विद्यार्थी ही बॅच परचेस करतील त्यांच्यासाठी करंट अफेअर्सची बॅच ही सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला इथे ॲड्रेस दिलेला आहे आपल्या क्लासचा आणि नंबर देखील दिलेला आहे. जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात खाली दिलेल्या नंबरवर. ओके. सो गाइस, आजच्या सेशनमध्ये आपण कंडिशनल सेंटेन्सेस बघतोय. आता कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे काय, तर याला म्हणतो आपण अटदर्शक वाक्य. काय म्हणतो याला आपण? अटदर्शक वाक्य असे आपण याला म्हणतो. बरोबर. आता अटदर्शक वाक्य म्हणजे काय की समजा पॅरेंट्सने आपल्याला म्हटलं की तुला 10th मध्ये ना 75-80 मार्क्स पाहिजे. मग आपण अट काय ठेवतो की माझ्याजवळ मोबाईल हवा आहे, मला अभ्यासाला लॅपटॉप हवा आहे आणि मग मी 75 मार्क्स मिळवेल. म्हणजे आपण ही अट समोरच्यांना दिलेली आहे. यालाच आपण कंडिशनल सेंटेन्सेस असे म्हणतो. सो गाइज, देयर आर 2 टाइप्स ऑफ द क्लॉजेस इन द कंडिशनल सेंटेन्सेस. ओके. किती क्लॉजेस येतात कंडिशनल सेंटेन्स मध्ये? 2 क्लॉजेस येतात आणि यामध्ये असतो एक मेन क्लॉज आणि सेकंड असतो आपला सबऑर्डिनेटिंग क्लॉज. ओके. तर कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये किती क्लॉज येतात? 2 क्लॉज येतात. बरोबर. एक असतो आपला मेन क्लॉज. काय असणार आहे आपला? मेन क्लॉज असणार आहे आणि दुसरा असणार आहे आपला सब ऑर्डिनेटिंग क्लॉज. काय असणार आहे? सब ऑर्डिनेटिंग क्लॉज आपला असणार आहे. ठीक आहे. येस. मग या सब ऑर्डिनेटिंग क्लॉज मध्ये आपण वापरतो इफ वाला क्लॉज. कुठला वापरतो आपण? इफ वाला क्लॉज वापरतो आणि वापरतो आपण अनलेस वाला क्लॉज. ओके. इफ वाला क्लॉज आणि अनलेस वाला क्लॉज जो आहे तो आपण इथे यूज करत असतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या आधी. ओके. मग बघा, त्यानंतर आपण इथे बघूया कंडिशनल सेंटेन्सेस 2 उपवाक्य मिळून बनलेले असते, जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं. ओके. तर कुठला क्लॉज असणार आहे? आधी प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज हा एक असणार आहे आणि दुसरा असणार आहे आपला इफचा क्लॉज, ज्याला काय म्हणतो आपण? सब ऑर्डिनेटिंग क्लॉज. ज्याला काय म्हणतो आपण? सब ऑर्डिनेटिंग क्लॉज असं आपण त्याला म्हणतो. मग हा जो इफचा क्लॉज असणार आहे ना, हा अटदर्शक असणार आहे. कसा असणार आहे इफचा क्लॉज? हा अटदर्शक असणार आहे आणि मेन क्लॉज जो आहे ना तो आपल्याला अटीचा परिणाम दर्शवत असतो. बरोबर. म्हणजे त्याचा रिझल्ट, जीही तुम्ही कंडिशन इथे शो केलेली आहे. ओके. तर या कंडिशनचा रिझल्ट काय येतो? ओके. हे कोण दर्शवत असतो? तर मेन क्लॉज आपल्याला दर्शवणार आहे सेंटेन्समध्ये. सो बघा, इफचे वाक्य सुरुवातीला किंवा नंतरही येऊ शकते. म्हणजे आधी इफचं वाक्य आलं तरी चालणार आहे, नंतर तुम्ही इफचे वाक्य लिहिलं तरी पण चालणार आहे. आता कंडिशनल सेंटेन्सेस जर आपण बघितले तर कंडिशनल सेंटेन्सेसवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेला असतो तो म्हणजे टेन्सेसवर. आणि त्याचा एक चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या चार्टवरून तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं इझिली देऊ शकताय. म्हणजे थेरॉटिकली स्टडी न करता जर आपण स्ट्रक्चर वाईज अभ्यास केला कुठल्याही चॅप्टरचा तर तो आपल्यासाठी खूप इझी होऊन जातो, खूप सोपा होऊन जातोय. मग बघा, इफ आय वर अ किंग शी वुड बी माय क्वीन. जर मी राजा राहिलो असतो तर ती माझी राणी राहिली असती असं म्हटलंय. मग हा झाला आपला इफ वाला क्लॉज आणि शी वुड बी माय क्वीन हा काय झाला आपला मेन क्लॉज. हेच वाक्य तुम्ही असे लिहू शकतात, शी वुड बी माय क्वीन म्हणजे आधी काय लिहिला? मेन क्लॉज. आणि इफ आय वर अ क्वीन हा काय झाला आपला? तर हा झाला आपला इफ वाला क्लॉज. तर तुम्ही कशाही पद्धतीने ते वाक्य लिहिलं तरी पण चालणार आहे. इफचा क्लॉज आधी लिहा किंवा नंतर लिहा, मेनचा क्लॉज आधी लिहा किंवा नंतर लिहा, बोथ आर करेक्ट. बट महत्त्वाचं आहे ते त्यांचे टेन्सेस वापरले जाणे. ठीक आहे. सो योग्य टेन्स वापरले जाणं वाक्यामध्ये फार गरजेचं असतं. मग त्यामध्ये आपण 3 टाइप ऑफ कंडिशनल सेंटेन्स शिकतो. देर आर 3 टाइप्स ऑफ द कंडिशनल सेंटेन्सेस. ओके. सो टाइप 0 कंडिशन जर तुम्ही बघितलं तर हा प्रेझेंट टाइम रियल कंडिशन असतो
आता हे काय आहे बघा, जेव्हाही वाक्यामध्ये जनरल ट्रूथ दिलेलं असेल, सायंटिफिक ट्रूथ दिलेलं असेल, बरोबर, येस, त्यानंतर मॅथमॅटिकल ट्रूथ दिलेलं असेल, युनिव्हर्सल ट्रूथ दिलेलं असेल, तर त्यावेळेला आपण इफचा क्लॉज जो आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो आणि मेन क्लॉज सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहित असतो. अगदी सोपं आहे. ओके, आता जनरल ट्रूथ कुठले आहेत, जसं की तुम्ही जेव्हा पाण्याला गरम करणार तर ते 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होणार आहे. सो वेन यू हीट वॉटर इट बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजेच काय की इथे आपण इफच्या क्लॉजमध्ये V1 किंवा V5 वाला वर्ब वापरायचा असतो आणि इथे सुद्धा V1 किंवा V5 वाला वर्ब जो आहे तो आपल्याला यूज करायचा असतो. दिस इज द टाइप 0 कंडिशनल सेंटेन्स. ओके, हे काय असणार आहे आपलं टाइप 0 कंडिशनल सेंटेन्स असणार आहे. दुसरं बघा, टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय, तर प्रेझेंट टाइम प्रोबॅबल किंवा पॉसिबल कंडिशन. ठीक आहे, जर आता एखादी गोष्ट तुम्ही केली तर त्याचा फ्युचरमध्ये काय परिणाम होणार आहे हे दर्शवणारं वाक्य म्हणजे काय असतं आपलं, तर टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स असणारे प्रेझेंट टाइम प्रोबॅबल पॉसिबल कंडिशन असणार आहे. काय सांगितलं, जर आपण आता एखादी ॲक्शन केली तर त्याचा परिणाम भविष्यामध्ये काय होणार, ओके, हे दर्शवणारं वाक्य असतं टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स. दॅट इज दी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण लिहितो इफचा क्लॉज आणि त्याचा परिणाम मात्र फ्युचर टेन्समध्ये दर्शवतो. तर मेनचा क्लॉज हा आपल्याला फ्युचर टेन्समध्ये लिहावा लागणार आहे. मग बघा इथे आपण काय लिहू शकतो, शाल, विल, मे आणि कॅन आपण लिहू शकतो. शाल, विल, मे, कॅन आपण लिहिणार आणि त्यानंतर काय लिहिणार आहे आपण, वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिणार आहे. ओके, त्यानंतर काय लिहिणार आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आपण इथे लिहिणार आहोत. नंतर टाइप 2 कंडिशनल सेंटेन्स बघितलं तर पास्ट टाइम अनरियल कंडिशन्स असणार आहे. म्हणजे भूतकाळात जर एखादी गोष्ट झाली असती तर तिचा परिणाम भूतकाळात असा झाला असता हे सांगणारं कुठलं आहे, पास्ट टेन्समध्ये लिहितो. म्हणजे यामध्ये वर किंवा हॅड आपण वापरणार. ओके, किंवा मेन व V2 आला तर आपण मेन क्लॉज जो आहे तो शुड, वुड, कुड, माइट. ओके, आणि यानंतर V1 यांच्यापैकी कुठली तरी मॉडेल ऑक्झिलरी आणि मग V1 आपण तिथे लिहिणार असतो. आणि आता आहे मित्रांनो टाइप 3 ओके कंडिशन म्हणजेच काय, तर इम्पॉसिबल कंडिशन की जे अशक्यच आहे, जे होणारच नाहीये. ओके, तसं झालं असतं तर बघा पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, हॅड प्लस V3 लिहितो. इथे मात्र आपल्याला मेन क्लॉज हा शुड, वुड, माइट, कुड यांच्यापैकी एक मॉडेल ऑक्झिलरी हॅव आणि मग V3 या फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे. ओके, सो या हे काय आहेत आपले, हे आपले काय आहेत कंडिशनल सेंटेन्सेस आहेत टाइप 0, टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 3 कंडिशनल सेंटेन्सेस. तर या प्रकारे आपल्याला क्वेश्चन जे आहेत याच्यावर विचारले जातात. ठीक आहे, मग पुढे बघा काय म्हटलेलं आहे, पुढे आपण सेंटेन्सेस बघूयात मित्रांनो. ओके, तर आधी आपण बघतो टाइप 0 कंडिशनल सेंटेन्स. यामध्ये इफचा क्लॉज जो आहे तो कशामध्ये येणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येणार आहे आणि जो मेन क्लॉज असणार आहे तो सुद्धा कशात येणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येणार आहे. ओके, सो इफ यू आर काइंड टू अदर्स, अदर्स आर काइंड टू यू. आर म्हटलेलं आहे ना इथे, काय म्हटलं इथे आर म्हटलेलं आहे. सो वाक्य हे कशामधलं आहे, प्रेझेंट टेन्समधलं. ओके, कशामध्ये, तर हे जनरल ट्रूथ आहे. जर तुम्ही इतरांवर दया कराल, बरोबर, इफ यू आर काइंड टू अदर्स, तर हे तुम्हाला परत तिथे प्रेझेंटमध्येच दिलेलं आहे. जनरल ट्रूथ आपण कशामध्ये लिहितो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो. इफ यू स्प्लिट वॉटर, तुम्ही जर वॉटरचा फॉर्म्युला बघितला तर H2 आहे आणि याला जर तुम्ही स्प्लिट केलं तर तुम्हाला काय मिळतात, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. सायंटिफिकल ट्रूथ आहे, इफ वी स्प्लिट वॉटर वी गेट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कुठला वर्ब आला इथे, गेट, V1 आहे. इथे कुठला आहे, V1 आहे. सायंटिफिक ट्रूथ. ओके, टाइप 0 कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण इथे लिहिलंय. इफ यू ॲड 2 and 2, इफ यू ॲड 2 and 2, ओके, इट गिव्स 4. सो हे आपलं मॅथमॅटिकल ट्रूथ आहे गाईज. काय आहे, मॅथमॅटिकल ट्रूथ आहे. सो इथे आपण ॲड V1 वापरलाय, इथे इट आहे म्हणून V5 वापरलाय. ठीक आहे, याचप्रमाणे अजून एक वाक्य सांगते तुम्हाला बघा. इफ यू हीट वॉटर, इफ यू हीट वॉटर
इट बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके, जर तुम्ही वॉटरला हीट दिली तर ते 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला काय होणार आहे, बॉईल होणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर हे वाक्य लिहू शकतो. इफचं वाक्यामध्ये पण प्रेझेंट आणि जे दुसरा मेन क्लॉज आहे त्यामध्ये सुद्धा आपण प्रेझेंट टेन्सच यूज केलेला आहे. आलं लक्षात सगळ्यांना इथे. तर हे झालं आपलं टाईप 0 कंडिशनल सेंटेन्स, ज्यामध्ये जनरल ट्रूथ आपण बघितलंय. ओके, इफ वी हीट आईस आहे बघा, इफ वी हीट आईस इट मेल्ट्स. जर तुम्ही आईसला हीट दिलं तर ते काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. सो हे सुद्धा कुठलं आहे आपलं वाक्य, तर टाईप 0 कंडिशनल सेंटेन्स आहे. इफला वेनने रिप्लेस करता येतो का, तर येस. म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये तुम्ही वेन वापरू शकतात. वेन वी हीट आईस इट मेल्ट्स. ओके, वेन वी बॉईल वॉटर, so yes, when we boil water it melts at 100 degree celsius. so if ला तुम्ही काय करू शकतात, रिप्लेस करू शकतात when ने. सेकंड थिंग बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, if ला रिप्लेस करू शकतो आपण when ने. आणि जेव्हाही वाक्यामध्ये if not आलेला असेल तर if not ला रिप्लेस करू शकतायत तुम्ही unless ने. बरोबर, if not ला कशाने रिप्लेस करू शकतात, unless ने तुम्ही रिप्लेस करू शकतात. आई बात सबको समझ में. पुढे बघा, आता टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स आपण बघतो. तर टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय, की जो तुमचा इफचा क्लॉज असणार आहे तो प्रेझेंटमध्ये, पण जो पुढचा क्लॉज असेल ना तो विल प्लस V1 किंवा शॅल प्लस V1 मध्ये पण आपण लिहू शकतो. बरोबर, तो आधी चार्ट मी तुम्हाला सांगितलाय. तो इफचा मेन क्लॉज तुम्हाला फ्युचर टेन्समध्ये लिहायचा असणार आहे. ओके, मग शाल प्लस V1, मे प्लस V1, कॅन प्लस V1 तुम्ही इथे वापरू शकता. ओके, सेंटेन्समध्ये काय दर्शवलंय त्याच्यावरनं ते डिपेंड करणार आहे. बघा, इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली, इथे वर्क येणार, वर्क्स काय येणार नाही. तर असे सुद्धा क्वेश्चन्स येतात. कशासाठी, तर ग्रॅमॅटिकली वाक्य करेक्ट आहे की नाही यासाठी. मग जर यू आहे तर वर्क्स येणार आहे का, जरी प्रेझेंट टेन्स मधला वर्क्स असेल तरी सुद्धा नाही. मग काय येणार आहे, वर्क म्हणजे V1. इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. सो इफ यू वर्क म्हटलाय, V1 वापरलाय आणि विल बी प्रमोटेड हे आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे मित्रांनो. कसलं वाक्य, पॅसिव्ह व्हॉइसचं. आता तुम्ही म्हणाल पॅसिव्ह व्हॉइस काय आहे, तर कर्त्याद्वारे क्रिया केली गेली असं जेव्हा म्हणतो तर तेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स वापरत असतो. विल बी प्रमोटेड इथे दिलेलं आहे तर लक्षात घ्या. ओके, विल प्लस V1 हा आपला फ्युचर टेन्स असतो आणि याचं ज्या वेळेला पॅसिव्ह व्हॉइस करतो तर आपण शाल किंवा विल वापरतो, यानंतर बी वापरतो आणि मग V3 वापरत असतो. सो हा झाला विल बी प्लस V3. ठीक आहे, पुढे बघा, इफ यू स्टडी हार्ड, स्टडी काय झाला आपला, V1 झालाय. यू विल पास दी एक्झाम, जर तू अभ्यास केला तर परीक्षा पास होणार आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये. ओके, इफ यू लिसन इट केअरफुली यू विल गेट द नॉलेज अबाउट इट. ओके, तुम्हाला याबद्दल नॉलेज मिळणार आहे. सो जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये एखादी ॲक्शन करणार आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो फ्युचरमध्ये येणार असं म्हणायचं असेल तर तेव्हा आपण काय वापरतो, टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स हे आपण इथे यूज करत असतो. इफ इट रेन्स, ओके, इफ इट रेन्स म्हटलेलं आहे, मॅच विल बी कॅन्सल. ओके, इफ इट रेन्स V1 आहे, विल बी कॅन्सल्ड म्हटलेलं आहे. सो हा काय झाला आपला फ्युचर टेन्स आपला झालाय. काय झालाय, फ्युचर टेन्स आपला इथे झालेला आहे. विल बी कॅन्सल्ड आपण इथे म्हटलंय. पुढे बघा, इन द मेन क्लॉज वी कॅन यूज अदर मॉडेल इन प्लेस ऑफ विल. तर मेन क्लॉज मध्ये विलच्या ऐवजी अदर मॉडेल्स यूज करू शकतो का, येस, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलंय ते. अदर मॉडेल ऑक्सिलरी आपण यूज करू शकतो. वी यूज कॅन फॉर रिक्वेस्ट और ॲडवाइस. तर कॅन आपण केव्हा वापरणार, की जेव्हा रिक्वेस्ट केलेली असेल किंवा ॲडवाइज्ड असणार आहे तेव्हा आपण कॅन ही मॉडेल ऑक्सिलरी फ्युचर टेन्स म्हणून यूज करू शकतोय. ओके, कुठल्या कंडिशनल सेंटेन्समध्ये, तर टाईप 1 कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण ती यूज करू शकतोय. बघा, इफ वी गो थ्रू ओल्ड फाइल्स, जर आपण ओल्ड फाइल्स चेक केल्या, वी मे ऑर माइट गेट सम इम्पॉर्टंट क्ल्यूज. तर आपल्याला काही इम्पॉर्टंट क्ल्यूज भेटू शकतात, ही पॉसिबिलिटी दर्शवली. म्हणजे जर आत्ता आपण काही ओल्ड फाइल्स रीड केल्या, ओके, वरवर वाचल्या तरी सुद्धा आपल्याला काहीतरी क्ल्यू भेटू शकतो. ओके, असं काय सांगितलं इथे, शक्यता वर्तवलेली
आहे. बट लक्षात घ्या, ओके, इथे लक्षात घ्या काय म्हटलंय, गो थ्रू जो इथे दिलेला आहे, गो थ्रू ही एक फिक्स प्रेपोजिशन आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो मित्रांनो की एखादी गोष्ट वरवर वाचणे किंवा आपल्या लँग्वेजमध्ये त्याला म्हणतो आपण ओव्हरलुक करणे. ठीक आहे, काय म्हणतो, ओव्हरलुक करणे असं आपण त्याला म्हणतो. पुढे, इफ वी गेट अ गुड बॉलर, जर आपल्याकडे गुड बॉलर आला, वी कॅन विन द मॅच. ओके, जर आत्ता बॉलर आपल्याकडे गुड आला तर आपण मॅच जिंकू शकतो. कंडिशन काय दर्शवली, आत्ता बॉलिंग चांगली केली त्या बॉलरने, चांगला बॉलर जर आपल्याकडे आला तर आपण मॅच जिंकू शकतो, बरोबर ना. म्हणजे आता आपण वर्ल्ड कपमध्ये बघितली, ती फक्त एक कॅच नव्हती तर अख्खा वर्ल्ड कप होता, बरोबर ना मित्रांनो, खरंच आहे हे. सो आपल्याकडे गुड बॉलर होता, ओके, सो म्हणून आपण मॅच जिंकलो. तर हे जे वाक्य प्रेझेंटमध्ये असेल की आपल्याला जर एखादा चांगला बॉलर भेटला तर मॅच जिंकू शकतो भविष्यामध्ये पुढच्या सुद्धा. मग हे काय झालं आपलं, तर टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स झालेलं आहे. पॉसिबिलिटी आपल्याला ॲबिलिटी दर्शवायची असेल तर आपण इथे कॅन वापरू शकतोय. त्यानंतर बघा, इफ यू फिनिश युअर लंच यू कॅन गो होम. परमिशन इथे दिलेली आहे, जर तुझा लंच फिनिश झाला तर तू घरी जाऊ शकतोस, बरोबर. परमिशनसाठी पण कॅन प्लस V1 वापरलेला आहे कंडिशनल सेंटेन्समध्ये. इफ वी वेंट टू प्रमोट एक्सपोर्ट, सॉरी, इफ वी वॉन्ट टू प्रमोट एक्सपोर्ट्स, जर आपल्याला आपले एक्सपोर्ट्स प्रमोट करायचे असतील तर काय करावं लागणार आहे फ्युचरमध्ये. ओके, वी शुड मस्ट इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स. ओके, सजेशन दिले, आपल्याला आपल्या प्रोडक्टची क्वालिटी वाढवावी लागणार आहे, हे सजेशन इथे दिलेलं आहे. नेक्स्ट, इफ यू वॉन्ट टू कंट्रोल युअर डायबिटीज, जर तुम्हाला तुमच्या डायबिटीज कंट्रोल करायच्या असतील, गो फॉर लॉंग ब्रिक्स वॉक. ओके, सो इथे V1 वापरलाय बघा, तुम्हाला जास्त चालावं लागणार आहे. सो कमांड दिलेली आहे, कमांडसाठी आपण डायरेक्टली वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स सारखं लिहिलंय, V1 ने सुरुवात केलेली आहे मेन क्लॉजची. ओके, सो हे डिफरंट ज्या कंडिशन्स आहेत, ओके, त्या देखील आपल्याला इथे माहिती असणं फार गरजेचं ठरतं. पुढे बघा, वी कॅन यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स और प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स और द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण इथे यूज करू शकतो. बघा, रिपब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज इम्प्रूव्ड. आता इज इम्प्रूव्ड काय आहे तर लक्षात घ्या, जेव्हाही वाक्यामध्ये एम, इज आणि आर येणार, यानंतर जर V3 येणार आहे, ओके, एम इज आर प्लस V3 जर आला तर वाक्य जे आहे ना ते आपलं कसलं येत असतं, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं असणार आहे. काय असणार आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं असणार आहे, बरोबर. येस, आणि याचं जर आपण बघितलं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचं सिम्पल प्रेझेंटचं स्ट्रक्चर काय असतं की ज्याच्यामध्ये V1 किंवा V5 आपण वापरतो. मग हे आपल्याला मिळालं प्रेझेंटमधलं. ओके, जर आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टीम इम्प्रूव्ह करायची आता तर काय केलं गेलं पाहिजे, सिटी रोड विल गेट लेस कंजस्टेड. सिटीमधले रोड कसे पाहिजे, लेस कंजस्टेड पाहिजे आहे. ओके, सो विल प्लस V1 आपण इथे वापरला आहे. काय वापरला आहे, विल प्लस V1 आपण इथे यूज केलेला आहे. हा झाला आपला मेन क्लॉज आणि हा झाला आपला इफचा क्लॉज. ओके, सो ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा जो दिलेला आहे तो इफचा क्लॉज आहे आणि हा जो आहे इट विल गेट लेस कंजस्टेड, हा आपला काय असणार आहे, मेन क्लॉज या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, इफ यू आर लुकिंग फॉर अ गुड बुक टू रीड, जर तुम्ही चांगल्या पुस्तकाच्या शोधात असणार, ओके, परचेज शिव खेराज यू कॅन विन. ठीक आहे, तर इफ यू आर लुकिंग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये दिलं तरी पण चालणार आहे, प्रेझेंटच झाला ना तो टेन्स. येस, आणि पुढचं वाक्य आपण म्हटलंय परचेज शिव खेरा यू कॅन विन. पुढे बघा, इफ यू हॅव फिनिश्ड युअर वर्क, प्रेझेंट परफेक्ट दिलाय. ओके, जर तुझं वर्क संपलेलं असेल, यू कॅन गो होम, तू घरी जाऊ शकतोस. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये इथे आपल्याला सेंटेन्स जे आहे ते दिलेलं आहे टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स. ठीक आहे, पुढे बघा, टाईप 2 कंडिशनल सेंटेन्स. आता टाईप 2 कंडिशनल सेंटेन्समध्ये जो इफचा क्लॉज आहे तो सिम्पल पास्टमध्ये लिहितो, म्हणजे एक तर मेन वर्ब म्हणून हॅड येणार, एक तर मेन वर्ब म्हणून वॉज येणार किंवा काय येणार, V2 येणार. वॉज किंवा वर पण आपण तिथे वापरू शकतो. ठीक आहे,
आणि मेन क्लॉज जो आहे त्याच्यामध्ये काय वापरणार, शुड, वुड, कुड, माइट प्लस V1 आपण वापरणार. कशामध्ये, मेन क्लॉज. बघा आता 99% सेंटेन्समध्ये आपण काय वापरतो, मेन क्लॉजमध्ये वुडच वापरतो. इतर जे आहेत ते आपण कमी वापरतो. 99% ओके आपण काय वापरणार आहोत, वुडच यूज करणार आहोत. सो बघा, इफ आय वर अ बर्ड, जर मी फुलपाखरू राहिलो असतो, सॉरी जर मी पक्षी राहिलो असतो, आय वुड फ्लाय इन द स्काय, मी आकाशात उडलो असतो. ठीक आहे, येस. सो हा आपल्याला कशात मिळतोय, पास्टमध्ये मिळतोय. इफ ही वॉन लॉटरी, जर त्याने लॉटरी जिंकली असती, ही वुड डोनेट ऑल प्राइज, त्याने सगळे प्राइज डोनेट करून दिले असते, दान करून दिले असते, असं इथे म्हटलंय. नेक्स्ट बघा, टाईप 2 कंडिशनल सेंटेन्स. इफ शी डिड नॉट मीट मी, जर ती मला भेटली नसती, आय वुड नॉट मॅरी एनीवन, तर मी कोणाशीच लग्न केले नसते, असं म्हटलंय. ओके, किंवा हे वाक्य तुम्ही असं पण लिहू शकतात, अनलेस शी मीट मी, अनलेस शी मीट्स मी. ओके, मीट्स नाही येणार इथे, आपल्याला टाईप 2 मध्ये लिहायचं ना, अनलेस शी मेट मी, आय वुड नॉट मॅरी एनीवन. ठीक आहे, असं वाक्य आपण लिहू शकलो असतो. तर इफ नॉटच्या ऐवजी आपण काय लिहिला, अनलेस लिहिला, अनलेस शी मेट मी, आय वुड नॉट मॅरी एनीवन, असं आपण इथे म्हटलेलं आहे. पुढे बघा, इफ आय हॅड विंग्स. ओके, इफ आय हॅड विंग्स, हॅड काय आहे आपला, V2 आहे. आय वुड कम फ्लाइंग टू यू. ओके, जर माझ्याकडे पंख राहिले असते तर मी तुझ्याकडे उडत आलो असतो. ठीक आहे, सो टाईप 2 कंडिशनल सेंटेन्स. इफ आय हॅड मनी, जर माझ्याकडे पैसा राहिला असता, फक्त हॅड दिलाय म्हणजे कुठला टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. इन केस देअर इज दी हॅड प्लस V3, in case there is the had plus V3, then tense of this sentence is past perfect tense guys. It is the past perfect tense. कुठलं असणार आहे आपलं, past perfect tense असणार आहे. I might buy a new car. ओके, मी एक नवीन कार विकत घेतली असती, असं इथे म्हटलंय. ठीक आहे, I might buy a new car. पुढे बघा, टाईप 3 कंडिशनल सेंटेन्स आहे. ओके, याच्यामध्ये आपण पास्ट परफेक्ट मध्ये काय वापरतो, हॅड प्लस V3 वापरतो. सो मेन क्लॉज मध्ये शुड, वुड, कुड, माइट, हॅव प्लस V3 आपण इथे यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत, शुड, वुड, कुड. ओके, त्यानंतर माइट, हॅव प्लस V3 आपण यूज करणार आहोत. मग बघा, इफ ही हॅड वॉन लॉटरी. ओके, जर तो लॉटरी जिंकला असता तर, ओके, ही वुड हॅव डोनेटेड पाहिजे ऑल प्राइसेस, त्याने सगळे प्राइसेस डोनेट केले असते. जेव्हा वाक्यामध्ये फक्त हॅड येणारे किंवा V2 येणारे किंवा फक्त वॉज वर येणारे, तर मेन क्लॉजमध्ये वुड प्लस V1, शुड प्लस V1 आणि कुड प्लस V1 आपण लिहितो. पण मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये हॅड प्लस V3 येत असेल तर मेन क्लॉजमध्ये आपल्याला वुड, कुड, शुड, माइट यांच्यापैकी एक, त्यानंतर हॅव आणि मग V3 लिहावा लागत असतो, हे लक्षात घ्या. बघा मग, इफ आय हॅड बीन अ क्वीन, जर मी राणी राहिली असती, ओके, आय वुड हेल्प दी पुअर. करेक्ट येणार आहे का, नाही येणार. मग काय असायला पाहिजे, आय वुड हॅव हेल्प्ड दी पुअर, आय वुड हॅव हेल्प दी पुअर येणार. सो अशा प्रकारचे एरर्स देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. ओके, फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स असा प्रश्न ज्या वेळेला येतो तर टेन्सेसमध्ये गडबड केलेली असते, त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारचं जे क्वेश्चन विचारलं जातात त्याचे दोन तुम्हाला मी सांगितलं आहे. याच्या आधी पण एक क्वेश्चन घेतला, आता पण एक क्वेश्चन घेतला की करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्समध्ये प्रश्न कसा येतो. हॅड बीन जेव्हा इथे दिलेला आहे तर हॅड म्हणजे पास्ट असणार आहे आणि बीन म्हणजे कुठला आहे तर परफेक्ट टेन्स झाला. जर इथे पास्ट परफेक्ट टेन्स दिलेला आहे ना तर इथे वुड हॅव हेल्प्ड आपण वापरणार. जर इथे ओके, जर इथे सेंटेन्स राहिला असता इफ आय वॉज अ क्वीन, इफ आय वॉज अ क्वीन, जर मी राणी राहिले असते तर मग इथे आपण वापरला असता आय
वुड हेल्प दी पुअर, तेव्हा हे वाक्य काय राहिलं असतं मित्रांनो, करेक्ट राहिलं असतं, कारण इथे वॉज आहे फक्त, V2 आहे, तर इथे आपण वुड प्लस V1 यूज करणार. आलं लक्षात? येस. नेक्स्ट बघा, आता हा इथे तुम्हाला डिफरन्स सांगते मी परत. हॅड आय विंग्स असं पण तुम्ही वाक्य लिहू शकतात, म्हणजे डायरेक्टली वर्बने सुरू करू शकतात. हॅड आय विंग्स, जर मला पंख राहिले असते, ओके, आय वुड कम फ्लाइंग टू यू. आता वुड इथे मॉडल ऑक्झिलरी दिलेली आहे, त्यानंतर V1 दिलाय. हा फ्लाइंग जो आहे ना तो वर्ब नाही आहे. ओके, फ्लाइंग इथे वर्ब नाही आहे, लक्षात घ्या. जिरणचं काम तो इथे करतोय, मग मॉडल ऑक्झिलरी प्लस V1 इथे दिलाय. आता इथे जर तुम्ही बघितलं हॅड आणि बीन दिलेला आहे, म्हणजे कुठला टेन्स, पास्ट परफेक्ट आहे. मग इथे आपण काय वापरला, वुड कम वापरणार का, नाही वापरणार. इथे सुद्धा इनकरेक्ट येणार. मग इथे काय येणार मित्रांनो, वुड हॅव कम येणार. आता तुम्ही म्हणाल की मॅडम कम का, केम का नाही, तर लक्षात घ्या. ओके, कम हा आपला V1 असतो, केम हा आपला V2 असतो, आणि कम हा परत काय असतो आपला V3. V1 V2 आणि V3 असणार आहे. ठीक आहे. सो वुड हॅव कम आपण वापरतो. ओके, हा काय झाला आपला, तर हा झालेला आहे आपला टाईप 3 कंडिशनल सेंटेन्स. हा आहे आपला टाईप 2 कंडिशनल सेंटेन्स. एकदा परत रिवाइज मी तुम्हाला करून देणारच आहे. मग लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण टाईप 0 कंडिशनल सेंटेन्स बघतो, तर टाईप 0 मध्ये इफचा क्लॉज जो आहे तो पण V1 किंवा V5चा वर्ब वापरतो, आणि मेन क्लॉज मध्ये सुद्धा आपण V1 किंवा V5चा क्लॉज जो आहे तो सेंटेन्स मध्ये आपण यूज करत असतो. बरोबर. त्यानंतर जर टाईप 1 आपण बघितला मित्रांनो, टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स मध्ये इथे आपण V1 किंवा V5 वापरणार. इथे मात्र जर काही ॲबिलिटी असेल, पॉसिबिलिटी असेल, तर कॅन प्लस V1 वापरणार. ओके, पॉसिबिलिटीसाठी मे प्लस V1 वापरणार. ओके, फ्युचर टेन्स सांगितलं असेल तर शाल प्लस V1 आपण इथे वापरू शकतो. हे झालं टाईप 1 कंडिशनल सेंटेन्स. सेकंड थिंग की या टाईप 1 कंडिशनल सेंटेन्समध्ये इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण यूज करू शकतोय. त्यानंतर बघा टाईप 2 कंडिशनल सेंटेन्स बघितलं. टाईप 2 कंडिशनल सेंटेन्समध्ये इफच्या क्लॉजमध्ये एकतर V2 मेन वर्ब म्हणून येणार, एकतर हॅड मेन वर्ब म्हणून येणार, किंवा वॉज युज्ड ॲज अ मेन वर्ब. बट इन दी मेन क्लॉज, ओके, मेन क्लॉजमध्ये आपण काय वापरू शकतो, वुड प्लस V1 वापरू शकतो, कुड प्लस V1 वापरू शकतो, माइट प्लस V1 आपण यूज करू शकतो. बरोबर. वुड, कुड, शूड आपण इथे वापरू शकतो, शूड प्लस V1. पण जनरली आपण काय वापरतो, तर वुडच यूज करत असतो, वुड प्लस V1 आपण यूज करत असतो. ओके. आणि त्यानंतर मित्रांनो जर आपण टाईप 3 कंडिशनल सेंटेन्स बघितला, टाईप 3 कंडिशनल सेंटेन्स बघितला, तर यानंतर आपण हॅड प्लस V3 वापरणार आहोत. पास्ट परफेक्ट टेन्स आपला असणार आहे, आणि यामध्ये बघा वुड, कुड जे असणार आहे, त्यानंतर हॅव प्लस काय वापरणार आपण, V3 वापरणार. ओके, येस. तर काय वापरणार आपण, वुड प्लस हॅव प्लस V3 आपण इथे यूज करणार. तर अशा प्रकारे तुम्हाला देखील हा चार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आता मी इथे परत मागे चार्ट का नाही मागचा चार्ट का नाही दाखवला, कारण तुम्हाला तोंडी असं लिहिता आलं तर याच्यावर कसाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला तरी सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येणार आहेत. मग करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स असेल किंवा फिल इन द ब्लँकला बरेच प्रश्न याच्यावर विचारला जातो. फिल इन द ब्लँकचा जरी क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला तरी सुद्धा कुठला वर्बचा फॉर्म सेंटेन्समध्ये यूज करणार आहे, मग तो इफचा असेल किंवा मेन क्लॉज असेल, कुठल्या वर्बचा फॉर्म करेक्ट असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे समजतात. येत आहे का लक्षात? येस. सो अशा प्रकारे कंडिशनल सेंटेन्सेसचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये 2 क्लॉज असतात आणि टाईप किती बघतो आपण, 3 बघतो. ओके, किती बघतो नाही तर टाईप आपण 4 बघतो. टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. ठीक आहे. येस. सो रिव्हिजन पण तुमची करून घेतलेली आहे आणि कंडिशनल सेंटेन्सेस नेमके आहेत काय हे देखील तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे.
तर मित्रांनो लक्षात घ्या, कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 साठीची इंटिग्रेटेड बॅच जी आहे ही आपण सुरू करत आहोत. ओके, 8 जुलै 2024 पासून. तर ही 1 वर्षाची बॅच असणार आहे. बॅच विषयीचे डिटेल इन्फॉर्मेशन लेक्चरच्या सुरुवातीला मी सांगितलेल्याच आहेत. ठीक आहे, तर ॲड्रेस देखील तुम्हाला इथे दिलेला आहे आणि स्पॉटलाईट टीमचा तुम्हाला नंबर पण दिलेला आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर बॅच परचेस करायची असेल तर प्ले स्टोअरवरून स्पॉटलाईट अकॅडमी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तसंच इंस्टाग्रामवर देखील स्पॉटलाईट अकॅडमीचं जे पेज आहे तुम्ही तिथे फॉलो करू शकताय. ठीक आहे, सो आजचं लेक्चर कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. इथे आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सेशनमध्ये. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज.